नमस्कार. लातूर शहर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख, माफ करा चुकलं माझं, अमित विलासराव देशमुख अशी त्यांची खरी ओळख आहे. ट्रुली युअर्स अमित विलासरावजी देशमुख यांना आता झटक्यावर झटके नव्हे, धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत आणि जे यांचे निष्ठावंत आहेत ते यांना सोडून जाऊ लागलेले आहेत. मी गल्लीतल्या कार्यकर्त्यांनी सोडल्याची भाषा करत नाहीये. या 2-3 दिवसामध्ये लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी अमित देशमुखांना आणि त्यांच्या पक्षांना रामराम ठोकलाय. आता हे त्र्यंबक भिसे नाना या नावाने ओळखले जातात आणि या त्र्यंबक भिसेंचे बंधू शंकर भिसे हे विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्री असताना OSD होते. लातूर ग्रामीण मधली ही दोन्ही तगडी मंडळी भाजपामध्ये गेलेली आहेत, जो अमित देशमुखांना मोठा झटका आहे. काँग्रेस पक्षालाही मोठा झटका आहे. नंबर 2, दुसरा झटका म्हणजे हे भिसे बंधू मराठा आहेत. दुसरा मोठा झटका बसलाय अमित देशमुखांना, तो म्हणजे लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचं पूर्ण नाव मला सांगणं आवश्यक आहे. विक्रांत विक्रम गोजमगुंडे. जे विक्रम गोजमगुंडे लातूरचे नगराध्यक्ष होते, जे विक्रम गोजमगुंडे विलासरावांचे समर्थक होते, ज्या विक्रांत गोजमगुंडेंनी अमित देशमुखांच्या मागे आपली संपूर्ण ताकद उभी केली होती, ते ओबीसी समुदायातील विक्रांत गोजमगुंडे. लातूर जिल्ह्यामध्ये रेड्डी समुदाय खूप मोठा आहे. त्या विक्रांत गोजमगुंडे यांनी सुद्धा अमित देशमुखांची साथ सोडली आहे आणि त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. एक महापौर, एक माजी आमदार. याच्यापूर्वी एक माजी जिल्हाध्यक्ष जे अनुसूचित जातीमधले होते बेदरे, त्यांनीही अमित देशमुखांची साथ सोडली आणि ते यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलेले आहेत. याच्या आधी काँग्रेस पक्षाची साथ सोडून देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केलेला होता. कालच्या कार्यक्रमात कांबळे नावाच्या महापौरांनी सुद्धा, माजी महापौरांनी सुद्धा, जे अनुसूचित जाती समुदायातील आहेत, त्यांनी सुद्धा काँग्रेसचा त्याग केला, अमित देशमुखांना फाट्यावर मारलं आणि ते भाजपात दाखल झालेले आहेत. सुधाकर श्रंगारे जे भाजपचे माजी खासदार होते, तिकीट मिळालं नाही म्हणून रागावले आणि ते काँग्रेसमध्ये गेले. भैया मला इज्जत द्यायची असं ते बोलले. अमित देशमुखांच्याकडून इज्जत मिळाली नाही आणि त्यांनी परत एकदा आपल्या मूळ घरी परतण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सुद्धा अमित देशमुखांची साथ सोडली. लातूर जिल्ह्यामध्ये सुधाकर श्रंगारे, माजी खासदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार, 2 माजी महापौर, अर्चना पाटील चाकूरकर, माजी जिल्हाध्यक्ष, एवढ्या सगळ्या मंडळींनी अमित देशमुखांची साथ सोडलेली आहे. आणि या सगळ्यांना दुखणं कुठे आहे? यांचं दुखणं आहे, यांची वेदना आहे ती अमित देशमुखांनी लातूर जिल्ह्याची काँग्रेस पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलेली आहे. देशमुख ब्रदर्स अँड लिमिटेड काँग्रेस पार्टी अशी तिची अवस्था आहे. कारण राजकारणात सहकार महर्षी म्हणून, साखर महर्षी म्हणून दिलीपराव निर्णय घेतात. दिलीपरावांचे कारखाने आहेत, अमित देशमुखांचे कारखाने आहेत, धीरज देशमुखांचे कारखाने आहेत, वैशालीताईंचा प्रसहभाग वाढलाय. आता म्हणे यांच्या पत्नीपैकी कोणाचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. देशमुखांना वाटेल तोच उमेदवार, देशमुखांना वाटेल तोच पक्षाचा जिल्हाध्यक्ष. म्हणजे आमचे मित्र अभय साळुंके यांना जिल्ह्याचा अध्यक्ष करताना अमित देशमुखांनी निष्ठावंत काँग्रेसींना फाट्यावर मारलं. निलंगेकरांच्या घराण्यातल्या त्यांच्या वारसांना फाट्यावर मारलं. जमेल तिथे
बाकी लोकांचं शिरकाण करत आपलंच चाललं घोडं दामटवण्याची सवय अमित देशमुखांना लागली आणि ज्यांच्याविषयी पूर्ण निष्ठा खात्री अमित देशमुखांच्या मनामध्ये होती त्या प्रत्येकाने अमित देशमुखांची साथ सोडलेली आहे. प्रत्येकाने. अमित देशमुखांचं राजकारण हे लातूरमधलं प्रायव्हेट लिमिटेड झालंय आणि या सगळ्यांच्या मध्ये सपकाळांच्या सारखा अध्यक्ष, ज्याचा प्रभाव सोशल मीडियातल्या पोस्टमध्ये सुद्धा दिसत नाही, ज्यांना असभ्य भाषेचा आधार घ्यावा लागतोय, अशा अमित देशमुखांना या नेत्याचा आधार सुद्धा मिळत नाहीये. म्हणजे अगदीच तकलादू प्रांताध्यक्ष आणि त्या प्रांताध्यक्षांच्या नेतृत्वात काम करणारे, आपल्याच ताटात अधिकाधिक टाकून घेणारे अमित विलासराव देशमुख यांची अवस्था अशी झाली आहे की पक्ष घरात नेऊन ठेवलाय आणि या घरात रोज हुजरेगिरी करायला जायला नको म्हणून अनेकांनी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. ही स्थिती समजून घ्या. अमित विलासराव देशमुखांच्या या कृतीमुळे लातूर जिल्ह्यातली काँग्रेस नेस्तनाबूत व्हायला सुरुवात झालेली आहे, तशी ती उरलीच नाहीये. उदगीरमध्ये काँग्रेसची काही स्थिती नाहीये. औशामधली काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. निलंग्यात अभय साळुंकेला महत्व दिल्यामुळं निलंगेकरांचा परिवार निघून गेलाय, तिथली काँग्रेस संपुष्टात आली आहे. रेणापूर तालुक्यात धीरज देशमुखांनाच पराभूत व्हावं लागलंय, सख्या भावाला. या जे काही उरलंय ते लातूर शहरामध्ये आणि भिसे प्लस विक्रांत गोजमगुंडे यांच्या जाण्यामुळे लातूरच्या काँग्रेसला देखील आता हादरे धक्के नव्हे, त्यांच्या शवपेटीवर, त्या पक्षाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा मारला जाणार आहे. हे अमित देशमुखांच्या बाबत घडतंय. जे राज्याचं नेतृत्व करण्याची गोष्ट करतायत त्यांना हे धक्के बसू लागलेत आणि सगळे भाजपत चाललेत असं नाही. काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा चाललेले आहेत. लक्षात ठेवा, अमित देशमुखांनी पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्यासाठी अजून एक नवा स्पर्धक पक्षाबाहेर पाठवलेला आहे. आधी अर्चना पाटील तर होत्याच होत्या, आता विक्रांत गोजमगुंडे यांच्यासारखा नवा स्पर्धक पक्षाबाहेर पाठवलेला आहे आणि मनपाची निवडणूक तर अमित देशमुखांच्या हातातून निसटली हे स्पष्टपणे लक्षात येत आहे. नमस्कार.